नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ही 7व्या क्रमांकाची टेस्ट आपण कंडक्ट करत आहोत. मिक्स क्वेश्चन 40 प्रश्नांची. तर ऑलरेडी आपण थोडेसे लेट झालेले आहोत. 3चा टाइम असतो आपल्या बॅचचा, तर आपण 3:30 झालोय. तर आता वेळ न घालवता लगेच प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन नंबर 1 पहिला प्रश्न आहे. तर खालील वैशिष्ट्यासह सजीवांचा योग्य वर्ग ओळखायचा आहे आपल्याला. ओके, तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की प्रत्येक टेस्ट वाईज आपण क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल इम्प्रूव्ह करत आहोत. ओके, फक्त सोप्या प्रश्नावरती आपण भर देऊन विद्यार्थ्यांना तात्पुरतं खुश करत नाहीये आणि चांगल्या क्वालिटीचे प्रश्न आहेत. तर पहा, आता तुम्हाला अनुभवायला येणारच आहे या गोष्टीचा. तुम्ही उत्तर करत आहात तिसरा. तर खालील वैशिष्ट्यासह सजीवांचा योग्य वर्ग ओळखायचा आहे. तर आपल्याला वैशिष्ट्य दिलेले आहेत: थंड रक्ताचे, 3 कक्षीय हृदय असणारे, शरीरावर खवले असणारे आणि अंडी घालणारे. तुम्ही उत्तर करत आहात मत्स्य. ओके, ओके, आणखी उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडनं? ओके, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सरीसृप, रेप्टाइल्स. हो, बरोबर आहे. त्यामुळं हे उत्तर करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 2, योग्य मूलद्रव्य एक्स आणि वाय यांच्या एन आणि एम कक्षेत अनुक्रमे 6 आणि 7 इलेक्ट्रॉन आहेत, तर त्याच्या अणुअंकाचे गुणोत्तर किती आहे? तर इथे योग्य म्हटल्यापेक्षा 2 आहे. 2 हा शब्द आहे. इथे 2 मूलद्रव्ये एक्स आणि वाय हे 2 मूलद्रव्य आहेत. तर यांच्या एम आणि एन कक्षेत एन आणि एम कक्षेत अनुक्रमे 6 आणि 7 इलेक्ट्रॉन आहेत, तर त्याच्या अणुअंकाचे गुणोत्तर किती हे सांगायचं आहे. पहा, उत्तर करा आणि खरोखर विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. 2 मूलद्रव्ये दिली आपल्याला एक्स आणि वाय. हा एक्स आणि हा वाय. त्यांच्या एन आणि एम कक्षेत आपल्याला 6 आणि 7 इलेक्ट्रॉन दिलेले आहे. तर पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असतात. दुसऱ्या तर एक्सच्या सुद्धा 2 आणि वायच्या सुद्धा 2. त्यानंतर दुसरी जी कक्षा आहे के, एल, एम आणि एन या प्रकारची या 4 कक्षा. तर प्रत्येकाच्या पहिल्यामध्ये 2-2 असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या कक्षेत असतात 8 इलेक्ट्रॉन, याच्या सुद्धा 8 इलेक्ट्रॉन असणार आहे. तर यम कक्षेत, कोणाच्या यम कक्षेत एक्स आणि वाय यांच्या एन आणि यम म्हणजे वायच्या यम कक्षेत दिलेले आहेत आपल्याला. तर वाय च्या यम कक्षेत 6 आणि 7 इलेक्ट्रॉन आहे. ओके, तर इथे 7 इलेक्ट्रॉन आहे यम कक्षेमध्ये. ठीक, तर याची कॅपॅसिटी असते यम कक्षेची ऍक्च्युअली 18. आता याची वाय वाला जो आहे तो यम पर्यंतच दिले आपल्याला. तर यम मध्ये 7 आहे त्याच्या आणि एक्सच्या एन पर्यंत दिलेले आहे. तर एक्सच्या एन कक्षेत 6 इलेक्ट्रॉन आपल्याला दिले आहेत. याप्रमाणे आपल्याला हे दिले एक्सचे एन आणि वायची यम. बर, हे 18 कुठून आणले आपण? तर के ची कॅपॅसिटी 2 आहे, आपल्याला माहिती आहे. याची दोन्ही एक्स आणि वायच्या 2-2 असणार आहे. एल कक्षेची कॅपॅसिटी 8 आहे, म्हणून इथे सुद्धा 8, इथे सुद्धा 8 घेतले आहे. तर याच्यामध्ये फक्त एम कक्षेपर्यंतच इलेक्ट्रॉन दिलेले आहे, तर त्याचे आपण 7 घेतलेले आहे. याचे एन दिलेले आहे, म्हणजे याचा अर्थ याची एम कक्षा पूर्णपणे भरलेली आहे. आणि जेवढी कॅपॅसिटी आहे, किती कॅपॅसिटी असते त्याची 18 असते, तर 18 आपण त्यामध्ये फिल केलेले आहे. ठीक आहे, तर एक्स मध्ये एकूण इलेक्ट्रॉन किती झाले आणि वाय मध्ये एकूण किती झालेले आहे? 2 आणि 8 10, 10 आणि 18 28, 28 आणि 6 किती? तर इथे 34. एक्स मध्ये एकूण इलेक्ट्रॉन 34 आहे, तर याच्यामध्ये 2 आणि 8 10, 10 आणि 7 17.
ठीक आहे. आता एकूण इलेक्ट्रॉन आपल्याला मिळाले, तर जेवढे इलेक्ट्रॉन आहेत तेवढेच तर त्याचा अणुअंक आहे. जेवढे इलेक्ट्रॉनची संख्या तेवढा त्याचा अणुअंक असणार आहे. आणि आपल्याला काय विचारलं, तर अणुअंकाचे गुणोत्तर विचारलेले आहे, एक्सचे आणि वायचे. तर आपल्याला एक्स आणि वायचे अणुअंकाचे गुणोत्तर काढायचे. एक्सचं किती आहे 34 आणि याचं किती आहे वायचं 17. ठीक आहे. तर आपण याला जर भागितलं 17 आणि 34 ला भाग जर दिला तर 2 आणि 1 असं हे गुणोत्तर येते. 2 असे 2 असे. तर असा पर्याय दिसतो आपल्याला, हा इथे पर्याय क्रमांक 3. ठीक. पुढचा प्रश्न. साईज व्यवस्थित आहे का कमेंट मध्ये सांगायचं आहे. तुम्हाला स्पष्टपणे दिसतंय का? पुढचा प्रश्न, जर साईज असेल काही तर कमेंट मध्ये सांगा. साईज मध्ये प्रॉब्लेम असेल, कमी असेल वाटत द्या, कमी वाटत असेल तर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, C3H8 प्लस 5O2 आणि इथे दिलेले आहे XCO2 आणि YH2O. तर इथे X आणि Y च्या जागी योग्य अंक लिहायचे आहेत आपल्याला. तर रासायनिक अभिक्रियेचे संतुलित जे समीकरण आहे म्हणजे काय, तर दोन्ही ठिकाणी या संयुगामध्ये असणारे जे काय एलिमेंट्स आहेत, मूलद्रव्य आहेत, तर त्यांच्या ऍटमची जी संख्या आहे ती दोन्ही ठिकाणी आपल्याला सारखी असायला पाहिजे. तर प्रश्न क्रमांक 3 मध्ये योग्य एक्स आणि वायच्या जागी आपल्याला भरायचे आहे. म्हणजे काय, तर इथे जेवढे कार्बन आहेत तेवढेच कार्बन या साईडला सुद्धा पाहिजेत, प्रोडक्ट साईडला. मग इथे 3 आहे तर इकडे सुद्धा 3च कार्बन पाहिजेत. मग त्याच्यासाठी आपल्याला एक्सच्या ऐवजी कोणता अंक लिहिला म्हणजे दोन्ही ठिकाणी बॅलन्स होणार आहे ते पाहायचं आहे. अणूंची संख्या संयुगामध्ये रिएक्टंट साईडला म्हणजे अभिक्रियाकारक साईडला आणि उत्पादित साईडला म्हणजे प्रोडक्ट साईडला दोन्ही ठिकाणी आपल्याला सारखी पाहिजे. इथे 3 कार्बन आहे तर इथे सुद्धा 3च लागेल. मग पहिला एक्सच्या ऐवजी 3 असणारा अंक कुठे दिसतो, इथे आणि इथे दिसतो आपल्याला. तर हा तर कटला आणि हा सुद्धा कटला. आता इथे जर आपण 3 लिहिले ठीक, तर हायड्रोजनची संख्या सुद्धा इकडे आणि इकडे सारखीच पाहिजे आपल्याला. तर इथे हायड्रोजन किती आहे, हे 8 आणि इथे जर आपण 2 आहे ऑलरेडी, इथे किती लिहिला म्हणजे 8 होणार आहे. तर पहिला 5 जर लिहिला आपण इथे 5 जर लिहिला तर 5 into 2 बघा. इथे जर मी 5 लिहिला वायच्या ऐवजी, पहिला पर्याय जर आपण लिहिला हा, तर इथे लिहावं लागतील मला 5 into 2 म्हणजे 5 गुणिले 2 किती 10. तर हायड्रोजनची संख्या 10 होईल इथे आणि इकडे हायड्रोजन किती आहे 8च आहे, त्यामुळे हा पर्याय येत नाही आणि करेक्ट उत्तर आहे हे 3,4. तीन 4 हे करेक्ट उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4, प्रथिन संश्लेषण रिकामी जागामध्ये होते. प्रश्न क्रमांक 4 चे उत्तर द्यायचे आहेत आपल्याला. प्रथिन संश्लेषण म्हणजे प्रथिनाची निर्मिती कशामध्ये होते, पेशीभित्तिका, पेशीद्रव्य, रायबोसोम की गोल्गी पिंडा, किंवा खालीलपैकी कोणत्या अवयवाला प्रोटीनची फॅक्टरी म्हटलं जातं. प्रथिन संश्लेषण कुठे होते, जिथे प्रोटीन तयार होते ती प्रोटीनची फॅक्टरी, आणि त्याचं उत्तर आहे रायबोसोम. येस, बरोबर आहे. पेशीमध्ये हा जो पेशीचा अवयव आहे, पेशी अंगक आहे रायबोसोम, तिथे प्रथिन संश्लेषण होते म्हणून रायबोसोम्स हे करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, शुक्राणूच्या निर्मितीसाठी कारणीभूत असलेले संप्रेरक कोणते आहेत. हो, 4/3 अगदी बरोबर आहे वर्षाताई. पुढचा पाचवा प्रश्न 5/4, तर शुक्राणूच्या निर्मितीसाठी कारणीभूत असलेले संप्रेरक तर हे टेस्टोस्टेरॉन. तर शुक्राणूची निर्मिती कोणामध्ये होते, तर मेल
मेलमध्ये होते, माणसामध्ये होते, आणि त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असणार जे संप्रेरक आहे, हार्मोन्स आहे, तर तो आहे टेस्टोस्टेरॉन. पुढचा प्रश्न क्रमांक 6. ॲमीटर हे परिपथासह रिकामी जागा पद्धतीने जोडलेले आहेत. आपण एखादं जर सर्किट पाहिलं, इलेक्ट्रिकल सर्किट, तर या प्रकारे असते. तर या रोधाला हे इथे ॲमीटर जे जोडलेलं आहे, तर कशा पद्धतीने जोडलेले असते? समांतर असते की एकसर असते? तर परिपथामध्ये ॲमीटर, जे की विद्युतधारा मोजण्यासाठी आवश्यक असणारं उपकरण आहे, त्याला ॲमीटर म्हणतो आपण. तर हे सर्किटमध्ये नेहमी आपण एकसर जोडतो, सिरीज मध्ये जोडलेले असते. लक्षात असू दे मित्रांनो. आरोग्य सेवक 40% आणि 50% साठी जिल्हा परिषद साठी तांत्रिकचा तुम्ही जर एखादा फास्ट ट्रॅक कोर्स आता शोधत असाल, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नांची रिव्हिजन, ठीक आहे, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून, व्हिडिओ एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून आणि बुकच्या माध्यमातून, पीडीएफ बुकच्या माध्यमातून जर करायची असेल, तर आपला हा जो 1100 प्रश्नसंचाचा कोर्स आहे 99 रुपयाचा, प्रवीण तेजनकर सरचा, तुम्ही जो परचेस करू शकता आनंद पवार अकॅडमी ऍपवर. हे जे तुमचे व्हिडिओ आहेत, सर्व 30 व्हिडिओ तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. 1111 प्रश्नांचं विश्लेषण आहे. 1111 तांत्रिक प्रश्नसंच, पीडीएफ बुक प्लस व्हिडिओ एक्सप्लेनेशन प्लस टेस्ट सिरीज तांत्रिकची याच्यामध्ये अवेलेबल आहे. इथे तुम्ही बघू शकता काय काय कंटेंट तुम्हाला मिळणार आहे. हे बुक जे तुमचं, हे बुक सुद्धा 86 पानाचं, याची पीडीएफ तुम्ही मारू शकता आणि शेवटच्या काही दिवसामध्ये वाचू शकता. हे बुक आहे, या 30 व्हिडिओ एक्सप्लेनेशन आहे या 1111 प्रश्नांचं, आणि ऑनलाईन टेक्निकलची टेस्ट सिरीज सुद्धा आहे याच प्रश्नांची. हे सर्व फक्त तुम्हाला किती रुपयामध्ये मिळतंय? 99 रुपयामध्ये मिळतंय. सो तुम्ही जर अजून आपला हा कोर्स जॉईन केला नसेल, तुम्ही क्वालिटी बघू शकता. प्रवीण तेजनकर सरांनी कशा प्रकारचं एक्सप्लेनेशन याच्यामध्ये घेतलेलं आहे. हे सर्व 30 व्हिडिओ तुम्हाला ऍप मध्ये उपलब्ध आहे. काही युट्यूबवर सुद्धा आम्ही अवेलेबल करून दिलेले आहेत. सो ज्यांनी अजून हा 99 रुपयाचा कोर्स जॉईन केला नसेल, त्यांनी आनंद पवार अकॅडमी हे ऍप जे प्ले स्टोरवरून डाउनलोड करून हा कोर्स जे जॉईन करू शकता. याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल, प्ले स्टोरला ऍप आहे, त्याच्यामध्ये हा कोर्स तुम्हाला दिसेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल, तर माझा हा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. सो ज्या विद्यार्थी मित्रांना हा कोर्स जॉईन करायचा असेल, त्यांनी अवश्य जॉईन करून घ्या. हे सर्व व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकलेले, पीडीएफ बुक पण आहे आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज पण आहे. पुढचा प्रश्न, 16 व्होल्टचा स्थितीज फरक असलेल्या 2 बिंदूवर 5 कुलॉमचा प्रभार स्थानांतरित करण्यासाठी किती कार्य केले जाईल? 16 व्होल्टचा स्थितीज फरक असलेल्या 2 बिंदूवरती 5 कुलॉमचा प्रभार स्थानांतरित करण्यासाठी किती कार्य केले जाईल? तर पहा विद्यार्थी, हे 2 बिंदू आहेत. तर दोघांमध्ये आपल्याला विभवांतर दिलेलं आहे. किती आहे? तर V बरोबर 16 व्होल्ट एवढं दिलंय या 2 बिंदूमध्ये. हा पहिला बिंदू, हा दुसरा बिंदू. तर पहिल्या बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत आपल्याला किती प्रभार ट्रान्सफर करायचा आहे, स्थानांतरित करायचा आहे? तर 5 कुलॉम. मग विभवांतर म्हणजे काय असते? तर विभवांतर म्हणजे तर काहीसा चार्ज किंवा प्रभार स्थानांतरित करण्यासाठी केले गेलेले कार्य. म्हणजे विभवांतरचं हे एक सूत्र आपल्याला इथून मिळत असते, V बरोबर W/Q. हा Q जर इकडे पाठवला तर आपला इकडे वर्क डन बरोबर भेटतो V, आणि हा Q इकडे पाठवला तर गुणाकारामध्ये येतो याला. मग V × Q जर केला आपण इथे, तर विभवांतर दिलंय या प्रश्नामध्ये 16 आणि चार्ज किती न्यायचा आहे? 5 कुलॉम एवढा. तर उत्तर येते 80. आणि 80 कुठे आहे? तर हे 80 जूल एवढं कार्य करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, न्यूटनच्या पहिल्या नियमाला रिकामी जागाचा नियम म्हणतात. कमेंट बॉक्स फार शांत आहे, उत्तर फास्ट करायचे आहे येत असेल तुम्हाला तर. न्यूटनच्या पहिल्या नियमाला रिकामी जागाचा नियम म्हणतात. येस, करेक्ट उत्तर आलेलं आहे. आणि जडत्व, लॉ ऑफ इनर्शिया,
इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर लॉ ऑफ इनर्शिया सुद्धा म्हणतात त्याला, जडत्व. हे करेक्ट आहे. बरोबर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती चयापचयाची क्रिया ऑक्सिजनच्या उपस्थित आणि अनुपस्थितही होते? इम्पॉर्टंट प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती चयापचयाची क्रिया आहे जी ऑक्सिजनच्या उपस्थितीत आणि अनुपस्थितीत दोन्ही, ऑक्सिजन असताना पण होते, नसताना पण होते? ओके. विद्यार्थी मित्रांनो, किण्वन जे आहे ते किण्वन कुठे होते? तर विनाऑक्सी श्वसन मध्ये होते. किण्वन जे आहे ते विनाऑक्सी श्वसन मध्ये होते. आणि विनाऑक्सी श्वसन काय? जिथे ऑक्सिजन गरजेचा नसतो किंवा ऑक्सिजनच्या अनुपस्थित जी रासायनिक अभिक्रिया घडत असते चयापचयाची, तर ते विनाऑक्सी श्वसन आपण म्हणतो. ठीक. पण किण्वन व्हायला विनाऑक्सी श्वसन विदाउट ऑक्सिजन ती होत असते. ऑक्सिजन असेल तर किण्वन होणार नाही. येस, उत्तर आहे ग्लुकोज विघटन, ज्याला आपण इंग्लिश मध्ये ग्लायकोलिसिस म्हणतो. ग्लायकोलिसिस ही जी स्टेप्स आहे विद्यार्थी मित्रांनो, ती विनाऑक्सी श्वसन मध्ये पण होते आणि ऑक्सी श्वसनामध्ये पण होते, दोन्ही ठिकाणी होते. म्हणून उत्तर आहे ग्लुकोजचं विघटन. प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी शीत रक्ताचा प्राणी कोणता आहे? कोल्ड ब्लडेड अॅनिमल ज्याला म्हणतो. तर हे आपल्या बॉडीचं तापमान जे आहे ते स्थिर राखू शकत नाही असे हे आहे. प्लीज फक्त प्रश्न क्रमांक तेवढा टाका. तुम्ही उत्तर देत आहात, फक्त प्रश्न क्रमांक कोणत्या प्रश्नाचं उत्तर करत आहात ते मला कळू द्या. 3 अगदी बरोबर आहे. शार्क हा इथे शीत रक्ताचा प्राणी आहे. बाकी गरुड हा कांगारू जो आहे तो उष्ण रक्ताचे प्राणी आहे. ठीक, 10चं 3 अगदी बरोबर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, NaDH2 आणि FADH2 च्या ऑक्सिडीकरणातून एटीपीचे अनुक्रमे रिकामी जागा व रिकामी जागा रेणू मिळतात. म्हणजे NaDH2 चं आणि FADH2 चं ऑक्सिडीकरण जर झालं तर एटीपीचे अनुक्रमे किती मॉलिक्युल्स भेटतात, रेणू भेटतात असं. तर NaDH2 पासून आपल्याला 11चं 1, यस, NaDH2 पासून 3, तर FADH2 पासून 2 रेणू एटीपीचे भेटतात. कुठे भेटतात हे? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन मध्ये, इलेक्ट्रॉन वहन साखळीमध्ये भेटते. म्हणून उत्तर आहे 3, 2. बरोबर, करेक्ट आहे. आणि तुमच्यासाठी अजून थोडस वर्क आहे. तर याच्यासाठी कोणत्या विटामिनची आवश्यकता असते NaDH2 फॉर्मेशन व्हायला, तयार व्हायला, आणि FADH2 साठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? तर हे पहा आणि उत्तर येत असेल तर कमेंट करा. तोपर्यंत आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 12, बरोबर, B3 आणि B2. ओके, बरोबर. NaDH3 साठी B3 आणि FADH2 साठी B2. प्रश्न क्रमांक 12, राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये या प्रकारचे प्रश्न फार वेळा पाहायला भेटतात. प्राणीवर्ग, जळू, ऍक्च्युली हा जो आहे हा शब्द जळू आहे. हा इथला जळू आहे, जळू. भारत 2 उत्तर करा.
पहा आता 1202 तुम्ही उत्तर करत आहात. त्यामध्ये उभयलिंगी सजीवाचा ग्रुप आपल्याला विचारला आहे. उभयलिंगी कोणते असतात की ज्याच्यावरती दोन्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, प्रजनन संस्था म्हणजे स्त्री प्रजनन संस्था आणि पुरुष प्रजनन संस्था जी आहे तर ती दोन्ही सजीवावरती असेल एकाच, तर त्याला आपण उभयलिंगी असं म्हणत असतो. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जर एकाच सजीवावरती असेल तर ते उभयलिंगी, म्हणजे ज्याचा मेल नर आणि मादी हे दोन वेगळे नसून एकच आहे तर ते उभयलिंगी. पण आता तुम्ही उत्तर जे गांडूळ मध्ये करत आहात त्याच्यामध्ये हा गोलकृमी जो आहे, गोलकृमी, तर हे गोलकृमी दोन्ही सेपरेट असतात. यांचा नर आणि मादी दोन्हीही वेगवेगळा आहे. गांडूळ, जळू, स्पंज हे तीनही उभयलिंगी सापडतील, परंतु या चौथ्यामुळे, या गोलकृमीमुळे काय झालं तर हा पर्याय येणार नाही. गोलकृमीच्या उपस्थितीमुळे हा पर्याय इथे कटतो विद्यार्थी. मग हा नाहीये तर याचा अर्थ हा पण नाही. वरीलपैकी सर्व तर होणारच नाही एक कटल्यामुळे. आता दोघांमध्येच आहे. आता जर व्यवस्थित ऑब्झर्व केला असेल तर आपल्याला आता घरातील माशी किंवा पट्टकृमी याबद्दल माहिती नसेल कदाचित, परंतु बेडकाबद्दल तर माहिती असेल की बेडूक मध्ये नर आणि मादी दोन्ही वेगवेगळे असतात. ठीक आहे. मग बेडूक जर नर आणि मादी वेगवेगळा असेल म्हणजे ते एक लिंगी आहे, उभयलिंगी नाहीये, त्यामुळे हाही पर्याय नाही आहे. मग उरला कोणता? तिसरा. गांडूळ, पट्टकृमी, जळू आणि स्पंज जो आहे तर हा उभयलिंगी प्राण्यांचा आपला गट आहे. ठीक आहे. म्हणून उत्तर आहे प्रश्न पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. असं ग्रुप करून जर विचारलं तर साधे साधे विचारतील. या टाईपचा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे प्राण्यांच्या वर्गीकरणावरती. या प्रकारचा असे ग्रुप करून दिले जातील आणि तुम्हाला हे कोणत्या गटातले आहे किंवा हे उभयलिंगी आहे का एक लिंगी आहे अशा प्रकारचा प्रश्न बनणार आहे. त्यामुळे हे सजीवांचे गट व्यवस्थित अभ्यासून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हा एक प्रश्न जो आहे, हा प्रश्न खूप खूप इम्पॉर्टंट आहे. शक्यता आहे की ऍज इट इज विचारला जाऊ शकतो. हा, एका ऊतीमध्ये एका वेळी 128 पेशी आहेत तर यासाठी जनक पेशीला सूत्री विभाजनाचे किती चक्र पूर्ण करावे लागतील? त्या प्रश्नाची लेवल खूप चांगली आहे. एका ऊतीमध्ये एका वेळी 128 पेशी आहेत तर यासाठी जनक पेशीला सूत्री विभाजनाचे किती चक्र करावे लागतील? कृपया तुमच्याकडून आन्सर येऊ द्या, जे काय असेल तुम्हाला वाटत असेल ते. एंगेज ठेवा स्वतःला, काहीतरी आपलं तिथे वर्क दिसलं पाहिजे. जे काय तुम्हाला वाटत असेल तेवढं पोस्ट करा कमेंट मध्ये. ओके, अगदी उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 म्हणजे 7 वेळा. आता हे कसं 7 वेळा आणि का 7 वेळा तर पाहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पेशीचं सूत्री पद्धतीने विभाजन होते तर त्यामध्ये होतं काय की एक पेशी आहे तर या एका पेशीपासून 2 पेशी निर्माण होतात. ठीक. तर जी पॅरेंट आहे तर ही जनक पेशी आहे आणि या 2 जन्य पेशी आहे. ठीक आहे. तर जेव्हा एक विभाजन होतं तेव्हा 2 पेशी निर्माण होतात.
एक विभाजन झाल्यानंतर दोन विभाजन. तर अशा आपल्याला एकूण किती पेशी निर्माण करायच्या इथे 128. मग त्याच्यासाठी या या पेशींना किती वेळा या पेशी विभाजनातून जावं लागणार आहे सूत्र विभाजनाच्या पेशी. एकापासून दोन, तर ही एक जनक पेशी आहे, यापासून दोन पेशी मिळाल्या आपल्याला. ठीक आहे. मग इथे एकदा ही सायकल पूर्ण झाली, त्यानंतर पुन्हा या दोन पेशी दोन वेगवेगळ्या पेशी निर्माण करतील. ठीक आहे. म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये किती मिळाले आपल्याला, तर दुसऱ्या स्टेपमध्ये 4 मिळाले. एकदा म्हणजे एक चक्र पूर्ण झालं की 2 भेटल्या, दुसऱ्या चक्राला 4 मिळाल्या, तिसऱ्या चक्राला किती मिळतील, प्रत्येकापासून 2-2. तर तिसऱ्या चक्राला याच्या 2 झाल्या 4, याच्या 2 आणि याच्या 2, पुन्हा 4 आणि 4 8. म्हणजे तिसऱ्या स्टेपला 8 भेटतील, चौथ्या स्टेपला 16 भेटतील, पाचव्या चक्राला 32 भेटतील, सहाव्या चक्राला 64 भेटतील आणि सातव्या चक्राला 128 भेटतील. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. किंवा 7 जरी नाही विचारलं तरी, जसं 128 जर नाही विचारलं तर तुम्हाला विचारतील 64 पेशी निर्माण होण्यासाठी त्या किती वेळा चक्र पूर्ण करावे लागतील. तर लक्षात ठेवा, एकापासून 2 भेटतात, तर मग ह्या 2 तयार झाल्या एका स्टेपमध्ये, तर यानंतर अशा प्रकारे 2-2 तयार होतील. तर अशा वेळा किती चक्र पूर्ण होणार आहे, 7. ठीक. पुढील प्रश्न क्रमांक 14. डीएनएचं एमआरएनए मध्ये रूपांतरण झालंय आणि एमआरएनए पासून प्रथिन भेटलेला आहे. तर इथे ए आणि बी नेमका काय प्रोसेस झाली असतील ते सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. डीएनएचं एमआरएनए मध्ये रूपांतरण झालं आणि एमआरएनएचं प्रथिन तयार झालेले आहे. ठीक. तर इथे डीएनएचं एमआरएनए मध्ये रूपांतरण होत असताना नेमकं काय झालेलं आहे, रूपांतरण म्हटल्यापेक्षा डीएनए पासून एमआरएनए तयार झालेला आहे असं म्हणूया आपण, ते म्हणणं योग्य राहणार. या डीएनए पासून एमआरएनए भेटला आपल्याला, तर या प्रकाराला काय म्हणतात आपण, तर याला म्हणतात ए मध्ये जे आहे, तर ए मध्ये होतं प्रतिलेखन. म्हणजे डीएनए वरती प्रथिन संश्लेषणासाठी, प्रथिन तयार करण्यासाठी असणारा कोड डीएनए वरून एमआरएनए वरती जेव्हा प्रिंट होतो, छापला जातो, त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सक्रिप्शन, तर मराठीमध्ये प्रतिलेखन म्हणतो आपण. डीएनए वरचा कोड एमआरएनए वरती प्रिंट होणे, तर ते आहे प्रतिलेखन. म्हणजे एच्या ऐवजी आपल्याला प्रतिलेखन लिहायचं आहे अनुक्रमे. मग जिथे जिथे एच्या ऐवजी पहिला प्रतिलेखन आहे तोच आपलं उत्तर असेल. मग इथे आहे प्रतिलेखन, इथे आहे, हा कटला आणि हा सुद्धा कटला. आता उत्परिवर्तन होणे म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो, उत्परिवर्तन होणे म्हणजे म्युटेशन म्हणजे काय, तर जे जीन्स आहेत, जनुके आहेत, त्यामध्ये बदल होणे, त्याला म्युटेशन म्हणतो आपण. आणि भाषांतरण काय आहे, तर एमआरएनए पासून तर टीआरएनएच्या मदतीने प्रथिन तयार करणे, हे झालं भाषांतरण. एमआरएनए पासून टीआरएनएच्या मदतीने प्रथिने तयार करणे रायबोझोम्स मध्ये, तर ते भाषांतर आहे. त्यामुळं हे उत्परिवर्तन सुद्धा नाहीये आणि आहे त्याचं करेक्ट उत्तर प्रतिलेखन व भाषांतरण. लक्षात ठेवा. प्रथिन संश्लेषणावरती तर डेफिनेटली नक्कीच प्रश्न पडणार आहे. पार्ट 2 मध्ये, भाग 2 मध्ये पहिला चॅप्टर आहे प्रथिन संश्लेषण. त्याच्यामध्ये भाषांतरण, स्थानांतरण आणि हे प्रतिलेखन या ज्या स्टेप्स आहेत तर त्या खूप महत्वाच्या आहेत, त्या व्यवस्थित करा. प्रश्न क्रमांक 15. खालील लैंगिक आजारापैकी कोणता किंवा कोणते आजार गुप्तांगावरती परिणाम करतात. जिनायटल ऑर्गन जे आहेत, प्रायव्हेट ऑर्गन जे आहे, तर त्याच्यावरती परिणाम करणारे कोणकोणते खालीलपैकी आजार आहेत की डायरेक्टली इफेक्ट त्यांच्या गुप्तांगावरती होतो त्या आजारामुळे.
राऊत सरांनी उत्तर दिलं इथे 2 आणि 3 दोन्ही. सायफिलिस आणि गोनोरिया अगदी बरोबर आहे. हा एड्स सुद्धा एक लैंगिक आजार आहे, परंतु एड्स झाल्यानंतर गुप्तांगावरती डायरेक्टली असा परिणाम होत नाही. तर या दोन्ही केसमध्ये काय होतं सायफिलिस आणि गोनोरिया मध्ये, तर त्यावरती हो नक्की मिळेल, पीडीएफ भेटणार आहे. तर उत्तर आहे 2 व 3, ज्याच्यामध्ये पुरळ येणे, त्याच्यावरती पस होणे, पस फॉर्मेशन होणे. तर या प्रकारचं या दोन्ही आजारामध्ये दिसून येतात. तर उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 16. किण्वाद्वारे केलेल्या विनॉक्सी श्वसनातून पुढील उत्पादिते भेटतात. म्हणजे जिथे विनॉक्सी श्वसन होते तर त्यामध्ये कोणकोणते प्रॉडक्ट भेटतात, उत्पादिते काय भेटतात ते आपल्याला इथे सांगायचं आहे. किण्वाद्वारे, आता किण्वाद्वारे होणारं विनॉक्सी श्वसन जे आहे म्हणजे विदाउट ऑक्सिजन होणारं श्वसन आहे. तर त्यामध्ये काय काय उत्पादिते भेटतात विद्यार्थी. प्रश्न क्रमांक पर्याय 3 उत्तर आलेलं आहे तुमच्याकडनं. आता ऊर्जा तर दोन्ही श्वसनात भेटते, त्यामुळे ऊर्जा इथे पण आहे. आणि श्वसन जिथे झालेलं आहे ऑक्सी श्वसन, विनॉक्सी श्वसन, ऊर्जा भेटते. बरं, मग आता इथे ऊर्जा नाहीच आहे, त्यामुळे हा पर्याय तर नक्कीच कटला, हा नाहीच. मग आता 3 पैकी एक असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, H2O, CO2 आणि ऊर्जा, तर हे होतं ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये, म्हणजे हे ऑक्सी श्वसन, त्यामुळे हा पण नाही. ठीक आहे, हायड्रोजन सल्फाइडचा काही प्रश्न नाहीये कुठे. तर पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर आहे, जिथे कार्बन डायऑक्साइड आणि अत्यंत महत्वाचा किण्वाद्वारे होणारं विनॉक्सी श्वसनातून खूप महत्वाचा प्रोडक्ट भेटतो विनॉक्सी श्वसनामध्ये, तो म्हणजे हा इथेनॉल, इथिल अल्कोहोल. आणि थोड्या प्रमाणात ऊर्जा, ऑक्सी श्वसनपेक्षा कमी भेटते पण भेटते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. तर हे त्याचा आन्सर आहे. ठीक, पुढील प्रश्न क्रमांक 17. विशालन ऋण असल्यास प्रतिमा कोणत्या स्वरूपाची असते. भिंगाचे विशालन जेव्हा ऋण असते तेव्हा प्रतिमा कोणती असते. इथे हा शब्द आपण इथे भिंगाचे करूया. कारण विशालन आरशाला सुद्धा आहे. इथे आपल्याला सिलेबसला भिंग दिलेला आहे, त्यामुळे भिंगाचे विशालन ऋण असल्यास विद्यार्थी मित्रांनो, भिंगाचा हा एक सूत्र आहे, म्हणजे HI छेदामध्ये HO. HI म्हणजे काय, इमेजची हाईट ऑफ इमेज. HO म्हणजे काय, तर वस्तूची हाईट. HI प्रतिमेची उंची आणि HO म्हणजे वस्तूची उंची. आता विशालन ऋण केव्हा असते, जर वस्तू एका बाजूला ठेवलेली आहे भिंगाच्या, ही भिंग आहे, इकडे वस्तू ठेवलेली आहे. ओके, आणि उलट प्रतिमा जेव्हा भेटली तेव्हा आपल्याला हे विशालन ऋण भेटणार आहे. म्हणजे वस्तू या साईडला ठेवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि इकडे आपल्याला त्याचं प्रतिमा मिळालेली आहे. तर जेव्हा अशी उलट प्रतिमा भेटते तर त्या केसमध्ये मिळणारी जी वस्तूची प्रतिमा आहे ती नेहमी वास्तव असते. अशा प्रकारची केस असेल तेव्हा विशालन ऋण येणार आहे. का ऋण येतील, कारण ही जी प्रतिमा आहे ती या मुख्य अक्ष जो आहे त्याच्या खाली आहे, आणि मुख्य अक्षाच्या खालची जे काय अंतर असते ते आपण ऋण घेत असतो. हे धन आहे वस्तूचं HO, म्हणजे वस्तूची जी हाईट आहे HO ती इथे धन आहे, परंतु ती इकडे खाली मिळाल्यामुळे आपल्याला ती इथे ऋण घ्यावं लागणार आहे. म्हणजे वरती ऋण आणि खाली धन, मग त्याने काय होईल, तर येणारं उत्तर हे निगेटिव्ह येणार आहे. मग हे निगेटिव्ह केव्हा होतं, जेव्हा वस्तू वास्तव व उलट स्वरूपाची असते. आणि 4 अगदी करेक्ट आहे.
पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 18, भिंग व आरसा या दोघांचा समावेश असणारे साधन कोणते? की जिथे भिंग पण वापरले जातात आणि आरसा पण वापरला जातो, एकत्रित बनणारं साधन कोणतं आहे? तर परावर्ती दूरदर्शक आहे. आता आरशामध्ये होत असतं परावर्तन, आरशामध्ये होते परावर्तन, ठीक आहे, भिंगामध्ये होत नाही, अपवर्तन होते तिथे. मग आरसा वापरला तर याचा अर्थ परावर्तन होणार आहे आणि हा एकमेव पर्याय असा आहे ज्याच्यामध्ये परावर्ती किंवा परावर्तन हा शब्द सांगितलेला आहे. ठीक, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर आहे. त्यानंतरचा पहा प्रश्न क्रमांक 19, प्रथम पोलिओ लस यांनी तयार केली आणि याचं उत्तर सगळे पाहणारे ऑनलाईन असणाऱ्या सगळ्यांनी उत्तर केलं पाहिजे. पोलिओची लस कोणी केली? प्रथम पोलिओ लस जे सॉक, अगदी बरोबर आहे. ओके, वॉटसन, क्रिक आणि वॉटसन यांचं डीएनए संदर्भाचं आहे आणि जे मेंडल जे आहे त्यांनी जिनेटिक्स बद्दल माहिती दिलेली आहे. हे उत्तर करेक्ट आहे. कवकापासून मिळवलेला हा विकर उपयोगात आणून शाकाहारी चीज बनवितात. सांगा बरं. ओके, 20 ओके, 2 करत आहात उत्तर तुम्ही. उत्तर बरोबर आहे, प्रोटीएज. तर प्रोटीएज हा विकर जो आहे, एन्झाईम जो आहे, तर त्याचा यूज करून आपण शाकाहारी चीज बनवतो. येस. 21, मानवामध्ये शुक्रपेशीची निर्मिती रिकामी जागा अवयवात होते. 21:3 वृषण या अवयवात होते, टेस्टिस मध्ये होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अतिरिक्त कार्बोदके रिकामी जागा या अवयवात रिकामी जागाच्या स्वरूपात साठवली जातात. अतिरिक्त एक्सेस जे असणारे कार्बोहायड्रेट्स आहे, कार्बोदके, ते शरीराच्या कोणत्या अवयवात कोणत्या स्वरूपात साठवले जातात ते सांगायचं. 21:3 येस. आपण 22:3 करत आहोत. यकृत आणि ग्लायकोजन, अगदी बरोबर आहे. लिव्हर मध्ये आणि ग्लायकोजनच्या स्वरूपात स्टोअर केले जातात अतिरिक्त कार्बोदके, एक्सेस कार्बोहायड्रेट्स. उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23, जनुकीय हा शब्द इथे मी कट करतो, पारेषित पाहिजे. पारेषित, जनुकीय पारेषित बटाटे या रोगाच्या विरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण करते. जनुकीय पारेषित बटाटे या रोगाच्या विरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण करते. आणि कोणता रोग आहे? दोन उत्तर करत आहात तुम्ही. येस, उत्तर बरोबर आहे, कॉलरा. कॉलरा या आजाराविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण होते या जेनेटिकली मॉडिफाईड पोटॅटो पासून. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची संयुजा 2 आहे? खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची संयुजा 2 आहे? 2. हो, बरोबर आहे, 23:2. बट आता 24चं उत्तर करायचं आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो, जो सोडियम आहे, जो आपण 24:2 उत्तर करत आहात, सोपा प्रश्न आहे, असे प्रश्न चुकू देऊ नका. 24 चालू आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजून 24 सॉल्व नाही झाला. पहा, तुम्ही उत्तर जो सोडियम करत आहात, सोडियमचा अणुअंक हा 11 आहे. म्हणजे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन. तर हा एक इलेक्ट्रॉन जो आहे तो त्याची संयुजा ठरवतो. इथे त्याची संयुजा 1 आहे सोडियमची. तुम्ही उत्तर केलेल्याची. आपल्याला 2 विचारले, 2 कोणत्या मूलद्रव्याची संयुजा 2 आहे? लिथियम 3,
3 अणुअंक आहे, म्हणजे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 1, त्याची संयुजा 1 आहे लिथियमची. मग कोण आहे हा पोटॅशियम. पोटॅशियम 19 म्हणजे 2, 8, 8 आणि 1 याची पण संयुजा 1 आहे. मग राहिला कोणता कॅल्शियम 2, 8, 8 आणि 2. तर हे 2 इलेक्ट्रॉन त्याची संयुजा ठरवतात. उत्तर आहे कॅल्शियम. या लेवलचे प्रश्न तुम्ही चुकवू नका. हे अफोर्डेबलच नाही तुम्हाला चुकवणं असे एकदम सोपे प्रश्न, कारण हे सगळ्यांचे करेक्ट येतील, आपले चुकायला नको. एक कार्बन अणू जास्तीत जास्त रिकामी जागा सहसंयुज बंध तयार करतो. एक कार्बन अणू जास्तीत जास्त किती सहसंयुज बंध तयार करतात? आणि उत्तर एका संयुगाची रचना तुमच्या समोर करतो. ओके, हा आहे CH4 इथे काढलेलं स्ट्रक्चर. आता विद्यार्थी मित्रांनो, हा गोबर गॅसचा मुख्य घटक आहे मिथेन. मिथेन याचं नाव आहे. तर यावरून पहा कार्बन किती बंध तयार करत आहे. कार्बनची संयुजा 4 आहे विद्यार्थी. 2 आणि कार्बन जो आहे तर त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन जर पाहिलं तर ते या प्रकारचं आहे 2,4. 4 त्याची संयुजा आहे, मग 4 तो सहसंयुज बंध तयार करू शकतो. पहा 1, 2, 3, 4. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हाही खूप इझी लेवलचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न क्रमांक 26. वाटाण्याच्या बीजात अन्न संचय रिकामी जागामध्ये केलेला असतो. वाटाण्याचं बीज जर पाहिलं आपण सीड, तर त्याच्यामध्ये अन्न संचय जो केलेला आहे तो कशामध्ये केलेला आहे ते सांगायचं. वाटाणे असेल, हरभरा असेल, शेंगदाणा असेल, तर जे काही बीज आहे बीजाला जर पाहिलं तर या प्रकारचं बीज असते. ठीक आहे, आणि त्यामध्ये हा थोडासा भ्रूण आहे. जसं शेंगदाण्याचे 2 दल जर तुम्ही सेपरेट केले, वाटाण्याचे 2 दल सेपरेट केले, हरभऱ्याचे 2 दल सेपरेट केले, तर छोटस कोंबडे तुम्हाला इथे भेटते. आणि बाकीचा जो राहिलेला भाग आहे हा त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणत असतो आपण भ्रूणकोश, एंडोस्पर्म. मग हा जो भाग आहे जिथे अन्न संचय करून ठेवलेला असतो, तर हा बियाचा कोणता भाग आहे, तर जिथे फूड स्टोअर आहे, तर हा भाग म्हणजे भ्रूणकोश. तर भ्रूणकोशात अन्न संचय करून ठेवला जात असतो. कुठलंही बीज असो त्याच्यामध्ये भ्रूणकोशात अन्न संचय करून ठेवला जातो. प्रश्न क्रमांक 27. दृष्टिपटलातील शंकुपेशीमुळे वस्तूच्या रिकामी जागाचे ज्ञान होते आपल्याला. दृष्टिपटलामध्ये कोणत्या पेशी, शंकुपेशीमुळे वस्तूचं आपल्याला काय, कशाचं नॉलेज भेटते, कशाविषयी माहिती भेटते? दंडपेशी आहे आणि शंकुपेशी या 2 प्रकारच्या पेशी असतात तिथे. तर शंकुपेशीमुळे आपल्याला वस्तूच्या रंगाबद्दल माहिती भेटते, रंग. नेक्स्ट वन 28वा. बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा ही वस्तूच्या समान आकाराची असते जेव्हा वस्तू ही रिकामी जागा इथे ठेवली जाते. विद्यार्थी मित्रांनो, ही बहिर्गोल भिंग तुमच्या समोर मी काढतोय. तर जेवढी वस्तूची हाईट आहे
तेवढीच आपल्याला प्रतिमेची सुद्धा हाईट भेटते. पण त्यासाठी कंडिशन काय आहे, तर हा F1 आणि हा जो इथे वस्तू ठेवलेली आहे तर ती आहे 2F1. जेव्हा 2F1 या ठिकाणी आपण वस्तू ठेवलेली असते तेव्हा आपल्याला समान आकाराची प्रतिमा भेटते. मग याचं उत्तर आहे जेव्हा आपण 2F1 वरती वस्तू ठेवलेली असते त्यावेळेस या प्रकारची समान साईजची प्रतिमा आपल्याला भेटते. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणता सजीव हा उभे द्विविभाजन या पद्धतीने विभाजित होतो? अमिबा जो आहे त्याला असं काही ऍक्सिसच नाही, एखादा अक्षच नाहीये विभाजन होण्याचा, त्यामुळे तो नाहीये. पॅरामेशियम जो आहे तर हा पॅरामेशियम आहे या प्रकारचा, तर हा असा आडव्या पद्धतीने कट होतो. दोन विभाजन होते त्याच्या शरीराचे, दोन तुकडे होतात, पण तो आडव्या पद्धतीने होते. युग्लिना जो आहे हा युग्लिना असा उभ्या दोन भागामध्ये कट होतो. युग्लिना, यस अगदी बरोबर आहे. तर उत्तर आहे युग्लिना. पॅरामेशियम आडव्या पद्धतीने कट होतो, युग्लिना उभ्या अक्षामध्ये कट होतो. आपल्याला उभं विचारलंय उभं. पुढील प्रश्न क्रमांक 30. हा शीतरक्ती प्राणी आहे, कोल्ड ब्लडेड एनिमल, कोणता आहे? तर वटवाघूळ आणि मनुष्य मानव याचा एकाच गटामध्ये समावेश होतो, तो मॅमल्स मध्ये. याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे साप. बरोबर. साप हा शीतरक्ती प्राणी आहे, जो आपल्या शरीराचं तापमान कॉन्स्टंट ठेवू शकत नाही, स्थिर ठेवू शकत नाही असा. 31. फायलोक्विनॉन हे या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे. फायलोक्विनिन आहे ऍक्च्युली. तर या कोणत्या जीवनसत्वाचं हे रासायनिक नाव आहे? याचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे. येस, 31/3 अगदी बरोबर आहे. व्हिटॅमिन के ला आपण फायलोक्विनिन असं नाव दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 32. पेशी विभाजनाच्या या अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्त प्रतलाला समांतर संरचित होतात. पेशी विभाजनाच्या 4 स्टेप्स आहे. पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था. यापैकी कोणत्या अवस्थेमध्ये, कोणत्या स्टेजला की जे गुणसूत्रे आहेत ते विषुववृत्ताच्या प्रतलाला आलेले असतात, म्हणजे या प्रकारे इथे आलेले असतात. ही विषुववृत्त प्रतल आहे, म्हणजे ही मध्यभागी आलेली असतात. या प्रतलाला कुठे आले? मध्य अवस्थेमध्ये. अगदी बरोबर, मध्य अवस्थेत होतं हे सगळं काय. 33. ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र ही चक्रीय अभिक्रिया रिकामी जागामध्ये राबवली जाते. कशामध्ये होते हे? क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल घडून येते विद्यार्थी मित्रांनो तंतुकणिकेमध्ये, माइटोकॉन्ड्रिया. येस, इथेच इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन सुद्धा होते. पेशी द्रव्यामध्ये काय होते? ग्लुकोजचं विघटन, त्याला ग्लायकोलिसिस म्हणतो आपण. हे पेशी द्रव्यात होत असते, ठीक आहे. आणि हा प्रश्न वारंवार विचारला जातो, एक तर ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र कुठे घडते किंवा पेशी ग्लुकोज विघटन कुठे घडते. याचं उत्तर आहे तंतुकणिकेमध्ये. 34. वर्तुळाकार गतीने फिरणाऱ्या वस्तूवरील अभिकेंद्री बल रिकामी जागा दिशेने कार्य करते. म्हणजे एखादी वस्तू जर वर्तुळाकार फिरत असेल या प्रकारे, तर ही जी वस्तू आहे त्याच्यावरती लागणारा अभिकेंद्री बल जो आहे तो कोणत्या दिशेने कार्य करत असतो? या वस्तूवरती लागणारा सेंट्रिपेटल फोर्स हा सेंटरकडे लागणार आहे, केंद्रकाकडे. त्याच्या नावातच आहे अभिकेंद्री बल, म्हणजे केंद्राकडे लागणारा, मग केंद्राच्या दिशेने काम करते. 34. प्रश्न क्रमांक 35. ग्रहाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर जर दुप्पट झाले तर ग्रहाच्या आवर्तकाल रिकामी जागा पट होईल.
34चं 1 बरोबर. 35चं उत्तर करायचं आपल्याला. ग्रहाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर जर दुप्पट झाले तर ग्रहाच्या आवर्तकाल किती पट होतो? तिथं 4 उत्तर बरोबर आहे. याचं सोल्युशन सुद्धा दिलेलं आहे बघा. थिकनेस कमी करते. कमी करते. पाहायचं त्याचं सूत्र असं आहे T2/T1. तर याचा वर्ग बरोबर R2/R1चा क्यूब. या सूत्राने आपण जर याला सोडवलं तर T2 काय असेल नवीन, म्हणजे जो हा सूर्य आहे इथे आणि त्यापासून हा इथे ग्रह फिरत आहे, एक प्लॅनेट आहे, त्याचं हे जे अंतर आहे ते जर आपण दुप्पट केलं तर त्याचा नवीन आवर्तकाल म्हणजे सूर्याभोवती फिरण्याचा जो आवर्तकाल आहे तो किती होईल ते विचारलंय, पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. तर याला या पद्धतीने जर सोडवत गेलो आपण तर त्याची पुढची स्टेप्स T2/T1 चा वर्ग. तर R2 जो आहे तो R1 पेक्षा दुप्पट आहे. R2 R1 च्या दुप्पट आहे. तर हा इथे R1 लिहितो मी. R2 R1 च्या दुप्पट आहे. R1 आणि R1 कॅन्सल होईल तर इकडे क्यूब आहे. मग इथे आपण याला लिहूया T2/T1 चा वर्ग बरोबर 2 चा क्यूब किती 8. ठीक आहे. मग हा इकडे जर पाठवला आपण T2 चा वर्ग बरोबर 8 आणि T1 चा वर्ग सेपरेट करून दिला आणि इकडे पाठवून दिला. आता वर्गमूळ जर घेतला आपण तर T2 बरोबर, तर याचाही वर्गमूळ घ्यावा लागेल या साईडचा. तर वर्गमुळामध्ये 8 आणि हा इथे T1. तर असा कुठे दिसतो तर हा इथे पर्याय क्रमांक 4. याचं सोल्युशन तुमच्या समोर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 ही भारतीय प्रक्षेपकाची एक मालिका आहे. प्रक्षेपक कोणकोणते सिरीज आहे इंडियामध्ये? PSLV आणि GSLV. तर उत्तर आहे GSLV, बाकी नाही. हेच बाकी सॅटेलाइट्स आहे, पण ही त्याची सिरीज आहे GSLV PSLV 2. CSO4 प्लस Fe बरोबर इक्वल्स टू भेटत आहे FeSO4 प्लस Cu. तर ही कोणत्या स्वरूपाची या रासायनिक अभिक्रियेचा प्रकार कोणता आहे? प्रश्न क्रमांक 37 मध्ये दिलेली रासायनिक अभिक्रियेचा प्रकार कोणता आहे? 4 प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया आहेत: अपघटन, विस्थापन, संयोग आणि दुहेरी विस्थापन. यापैकी कोणती आहे? तर इथे ऑब्झर्व करा की जो हा Fe आहे जो अधिक अभिक्रियाशील आहे तो इथे Cu ला त्याच्या जागेवरून विस्थापित करत आहे, हकलून देत आहे, काढून देत आहे आणि स्वतःच क्षार इथे बनवत आहे FeSO4. मग ही जी कंडिशन आहे याला काय म्हणतात तर याला म्हणतात विस्थापन अभिक्रिया. विस्थापन जिथे अधिक अभिक्रियाशील जो आहे तो कमी अभिक्रियाशील असणाऱ्या धातूला विस्थापित करतो त्याच्या जागेवर. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी दुर्मिळ प्रजातीचे उदाहरण कोणते आहे? दुर्मिळ प्रजातीचे उदाहरण सांगायचं आहे आपल्याला. 38चं उत्तर आहे रेड पांडा. कस्तुरी हरिण आणि रेड पांडा हे दुर्मिळ प्रजातीचे रेअर स्पेसिसचे उदाहरण आहे. 38चं नाही, ही शेकडू खाराई नाहीये. दुर्मिळ प्रजातीचं उदाहरण रेड पांडा आहे. 39 खालीलपैकी कोणती आपत्ती ही भूगर्भीय आहे? हिमवादळे, ज्वालामुखी, दुष्काळ, अवर्षण. ज्वालामुखी भूगर्भीय जमिनीतून निर्माण होणारी आपत्ती. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणती राशी वॅट मध्ये मोजली जाते? खालीलपैकी कोणती राशी आहे, क्वांटिटी आहे जी वॅट मध्ये आपण मोजतो?
हो 39 बरोबर. आता 40 या प्रश्नाचं उत्तर करायचं आहे. कोणती राशी वॅट मध्ये मोजली जाते? दोन नाही. वॅट विद्यार्थी मित्रांनो काय मोजतो आपण? ऊर्जा जी आहे ती जूल मध्ये मोजतो. प्रभार जो आहे तो कूलम मध्ये मोजतो. चार्ज, विद्युत धारा जी आहे म्हणजे करंट, तर तो आपण एम्पियर मध्ये मोजतो. आणि शक्ती जी आहे, पॉवर जी आहे, ती आपण वॅट मध्ये मोजतो. ऊर्जा जूल मध्ये, प्रभार कूलम मध्ये, शक्ती वॅट मध्ये, तर विद्युत धारा एम्पियर मध्ये. या प्रश्नाचं उत्तर चुकायला नको होतं तुमचं. 40/4. अशा प्रकारे आपण हे 40 प्रश्न इथे संपवलेले आहे. तर तुम्ही काउंट केलेच असतील तुमचे वैयक्तिक किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आलेली आहे, अचूकपणे तुम्ही उत्तर करेक्ट केलेले आहेत. तर ही 7वी टेस्ट होती. तर अजून तुम्हाला 3 टेस्ट प्रोव्हाइड केल्या जातील या 40 प्रश्नांच्या. काही डिफिकल्टी असतील तर तुम्ही नक्कीच मांडू शकता. याही आपण घेतलेल्या प्रश्नासंदर्भात एखादा प्रश्न तुम्हाला वाटत असेल याचं उत्तर असं का तसं का असेल, तर तेही अडचण तुम्ही मांडू शकता. पण तसं सगळ्याच प्रश्नाची उत्तर सोल्युशन तुमच्या समोर दिलेली आहे. असेल तरीही तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. हो, हे टेक्निकलचेच क्वेश्चन आहेत. हे आरोग्य सेवक साठी असणाऱ्या सेवक साठी असणारे टेक्निकल क्वेश्चन हेच आहे. पेपर कधी होणार आहे तर मे बी नेक्स्ट मंथ मध्ये नक्कीच होणार आहे. पहिल्या आठवड्यामध्ये होतील. आणि जसं तुम्हाला पेपरच्या पॅटर्न बद्दल आनंद सरांनी सांगितलं होतं तसे पेपर पॅटर्न फॉलो होत आहे IPPS चा. तर आता झालेल्या या आठवड्यात झालेल्या एक्झाम वरून तुम्ही विचारू शकता. जसं तुम्हाला सरांनी सांगितलं तो पॅटर्न फॉलो होत आहे. त्यामुळे आपण जो घेत आहोत त्याला व्यवस्थित करा. MPW बद्दल विचारा. आरोग्य विभागाचं ना त्याला वेळ जिल्हा परिषदची होईल नाही. MPW च्या टेक्निकल प्रश्न होते. हे ना मल्टीपर्पज आरोग्य सेवक. मे बी फर्स्ट वीक नोव्हेंबरचं. MPW च्या टेक्निकल प्रश्न जे आहेत तर या स्वरूपाचे प्रश्न आहेत. ते व्यवस्थित करा. ओके, ठीक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. PDF तुम्हाला याची भेटून जाईल थोडीशी करेक्शन झाल्यानंतर. अडचण असेल तर या नंबरवरती मेसेज करून तुम्ही विचारू शकता. तुम्हाला याच्यावरती सांगेल. ठीक. ओके, थँक यू.